रॅलीचं आयोजन केलं गेलेलं आहे. काय सामाजिक संदेश या बाईक रॅलीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जातो? आपण बाईक रॅलीच्या माध्यमातून कायमस्वरूपी जो जागतिक स्तरावर एक मुद्दा असतो तो आपण घेतला जातो आणि आज भारतामध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो होता ऑपरेशन सिंदूर आणि या बेसवर आपण आज ही बाईक रॅली पूर्ण करतोय. ऑपरेशन सिंदूर हा खऱ्या अर्थाने भारत सरकारने केलेला महिलांचा सन्मान होता आणि तो महिलांच्या प्रती असलेला आदर याकरता मला असं वाटतं आपण या म्हणजे माझ्या संपूर्ण बाईक रॅलीचं हे बेस आहे. त्याच पद्धतीने आमचे पक्षनेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील कायम महिलांचा सन्मान केलेला आहे. अगदी मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडक्या बहिणी अशा लाडकी बहीण जी काही योजना आणली त्या माध्यमातून केलेला सगळ्यात मोठा सन्मान मग शिक्षणाच्या प्रती असू दे, महिलांच्या शिक्षणाकरता उच्च शिक्षणाकरता जी काही मदत लागते त्याप्रती त्यांनी सन्मान केलेला आहे. म्हणजे महिला या सावित्री फुले या जिजाऊंच्या महिला आहेत आणि या पद्धतीने एक वेगळा आपण संदेश देतोय आणि नुसती बाईक रॅली न करता एक विविध असे संदेश देऊन ही बाईक रॅली आपण करत आहोत. कसा उत्साह महिलांमध्ये पाहायला मिळतो? मला असं वाटतं ही दरवर्षी आपण करतो, हे सातत्याने करत असलेले कार्यक्रम आहेत. त्याच्यामुळे महिलांमध्ये अधिक उत्साह असतो. अगदी महिला ज्या नोकरदार महिला आहेत, ज्या कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत, सगळ्याच अगदी म्हणजे घरकाम करणाऱ्यापासून सर्व स्तराच्या महिला ह्या या ठिकाणी एकत्र या बाईक रॅलीमध्ये धावणार आहेत. मला असं वाटतं आपण भारत देशाचं हे बोलतो एकतेचं प्रतीक आणि या पद्धतीने हे एकतेचं प्रतीक आपण दाखवत आहोत तिकडे आणि सर्व स्तराच्या महिला या ठिकाणी एकत्र एका ठिकाणी फक्त महिलांच्या हक्कासाठी, महिलांच्या संरक्षणासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी धावणार आहेत. हा महिला दिन साजरा करतो. नाही, मला असं वाटतं की जे कायमच ज्यांनी एक वेगळं एक्झाम्पल सेट केलं, जसं आमचे माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये हा महिला दिन साजरा केला जातो. शक्तीकडून सामर्थ्याकडे, महिला एक शक्ती आहे आणि त्या शक्तीला कुठेतरी पाठबळ दिलं पाहिजे, तिला कुठेतरी आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, या भावनेतून या ठिकाणी महिला दिन साजरा होतोय. आणि मला शिंदे साहेबांनी त्यांच्या कृतीतून 2 दिवसापूर्वीच दाखवलं की एका गोरगरीब घरातून आलेल्या एका महिलेला त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दिली. इतका मोठा सन्मान करण्याचं जे काही धाडस आहे किंवा जे काही ज्याला आपण म्हणतो की मोठं मन, हे शिवसेनेतच होऊ शकतं आणि ते एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवलं आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडकी बहीण योजना असेल, महिलांच्या सक्षमीकरणाकरता उचललेली पावलं असतील, अशा विविध योजना या त्यांनी राबवलेल्या आहेत. आणि एक महिलांना वेगळं स्थान शिवसेना पक्षामध्ये पूर्वी देखील होतं आणि महिलांच्या सबलीकरणाकरता विविध योजना, विविध कल्याणकारी योजना ह्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. तुम्ही बघू शकता या बाईक रॅलीमध्ये अगदी आमच्या जसं नम्रता मॅडम म्हणाल्या की घरकाम करणाऱ्या महिलांपासून उच्च पदस्थ अधिकारी देखील सामील झाल्यात. महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्साह आहे. 365 दिवस हे खऱ्या अर्थाने महिलांकरता महिला दिन असले पाहिजेत, परंतु हा एक विशेष दिन आहे आणि त्या दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी महिला दिनाची ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे.